राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा प्रथमच 66% मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षातील हा मतदानाचा सर्वाधिक टक्का असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वांना निकालाचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून स्थिर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. निवडणूक काळात या पैशांचा व वस्तूंचा वापर केला जात होता. याबाबतचा तपासही करण्यात आला. तर मतदानाच्या आदल्या दिवशीही अनेक मतदारसंघात नोटांचे बंडल पाहायला मिळाले. मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र आता चक्क धावत्या एसटी बसमध्ये नोटांचा बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका एसटी बसच्या सीटाखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे 2 बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आहे. तसेच ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती याचाही तपास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर 2 दिवसापूर्वी ही बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदार केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव, वैजापूर, कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटाखाली नोटांचे 2 बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कोणाची आणि बसच्या सीटाखाली कशी आली याबाबत पोलीस तपासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.